नमस्कार, माझं नाव मनीषा भावेश कोळी. ठाण्यात निहाय कोळी या नावाने माझं रेस्टॉरंट आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे रेड पंपकिन प्रॉन सूप. त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स बघूया. ही नारळाची पेस्ट, ओल्या नारळाची पेस्ट आहे, मीठ, पोळी मसाला, टोमॅटो, तांदळाचं पिठाचे पेस्ट आहे, प्रॉन्स आहे, प्रॉन्स मी कटिंग करून घेतलेले आहेत, रेड पंपकिन, गार्निशिंगसाठी कोथिंबीर, ऑनियन. गॅस वरती आपण पॅन ठेवलेला आहे. ह्याच्यामध्ये बेसिकली तेल जात नाही. आपल्याला फर्स्ट वॉटर, त्यानंतर त्याच्यात घालणार आपण कांदा, 2 टेबलस्पून ऑनियन, टोमॅटो, लाल मसाला. सूप असल्यामुळे आपण मसाला थोडासा कमीच घालायचा, कारण आपल्याला भाजी बरोबर किंवा मसाला कोणता खायचा असेल कर्दी तर आपण तो मसाला घालू शकतो जास्त, पण सूपसाठी मसाला थोडा कमीच घातलेला बेटर. चवीपुरतं मीठ, रेड पंपकिन आपण घालूया. भोपळ्याचे क्यूब्स करून घ्यायचे छोटे छोटे. याला एक उकळी आल्यानंतर आपण यात प्रॉन्स घालायचे, आणि प्रॉन्सची टेस्ट आपल्याला चांगली त्या मिक्स झाली पाहिजे त्याच्यामध्ये. प्रॉन सूप बेसिकली आम्ही ह्याला प्रॉन सूप म्हणतो, पण जनरली आमच्या घरात हे भाताबरोबर ह्याला कांजी म्हटली जाते, आणि आम्ही ही भातासोबत पण खातो. ह्याला थोडा घट्टपणा येण्यासाठी आपण ह्यात तांदळाचं पीठ ॲड करणार आहोत. थोडे रेड भोपळा जो आहे तो आपण शिजून द्यावा. प्रॉन्स घालूया आपण, जेणेकरून छान टेस्ट येईल त्याला. अशा प्रकारे आपला भोपळा शिजलेला आहे. आपण यात थोडं खोबऱ्याची पेस्ट टाकूया, जेणेकरून त्याला थोडा घट्टपणा येईल आणि गोडवा पण येईल जो खोबऱ्यामध्ये आहे तो. आणि थोडं तांदळाचं पीठ. आपलं प्रॉन सूप रेडी आहे. आपण सर्विंग बाउलमध्ये तो काढून घेऊया.